रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज असेल, दलित समाज असतील, इतर सगळे आरक्षणवादी समाज आहे, याच्या सगळ्यांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपण सगळे देवेंद्र फडणवीसांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे, मी सर्वप्रथम तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं नव्या सरकारला मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडं मी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे, जो आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे, ओबीसींना दिलेला आहे, दलितांना दिलेला आहे, मुस्लिमांना दिलेला आहे, या आरक्षणाच्या अधिकारावरती कुणीही अतिक्रमण जे आहे ते करता कामा नये, हे आमचं सरकारला आमचं साकडं आहे, आमचं मागणं आहे। आणि जर बाबासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर जर कोणी जर घाला घालायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक जनआंदोलन उभा करू आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण जे आहे आमचं ते आम्ही वाचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत। जातनिहाय जनगणनेविषयी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकमताने ठराव पास केला होता की जर केंद्र सरकारकडे नसेल तर बिहारच्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांच्या स्वतःच्या तिजोरीतून पैसे खर्च करून ही जातीनिहाय जनगणना ही केली गेली पाहिजे, अशा प्रकारचा एकमताने ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेनं पारित केला आहे। नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आता शपथ घेतलेली आहे। विधानसभेचा ठराव जो आहे त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्कीच करतील असे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। तसं देवाभाऊ जो बोलता है वो करता है, देवाभाऊ जो नहीं बोलता है वो भी करता है। देवाभाऊंनी धनगर समाजाला पण एक शब्द दिलेला आहे आरक्षणाचा, तोही तो शब्द त्यांनी पाळावा आणि ती पाळण्याची संधी जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुन्हा दिलेली आहे। त्यामुळे आता या सरकारपुढे जे आहेत 2-3 आव्हानं आहेत। एक तर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण, दलित आरक्षणाचे जे संपुष्टात येत चाललेलं आहे त्याचं पुनर्गठन, अशा ह्या सगळ्या आरक्षणाच्या ह्या सगळ्या प्रश्नांना हे सरकार कसं सामोरं जाते तेच आम्ही पाहणार आहोत। आमच्या या शासनाला शुभेच्छा आहेत। आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी या सरकारला आमचं पूर्ण सहकार्य असेल अशी ही ग्वाही मी आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीतून मी आज सरकारला आम्ही देत आहोत। सरकारला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर सरकार गठीत करावं आणि जे काय आमचे प्रलंबित प्रश्न जे आहेत या महाराष्ट्रामध्ये ते पुन्हा एकदा आयरणीवर आणून त्या समस्या ज्या आहेत सगळ्या सोडवाव्यात अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे।